हाय फ्रेंड्स, वेलकम टू रुपालीज किचन. आज आपण बीट दही भातची रेसिपी बघणार आहोत, जी पौष्टिक आणि पोटाला थंडावा देणारी असेल. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त काही खायची इच्छा होत नाही, तर हा हलका फुलका भात तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी म्हणाल तर एकदम सोपी आहे. इथे एक मी बाउल घेतलाय आणि इथे 1.5 कप जेवढा मी भात असं सॉफ्ट असं शिजवून घेतलेला आहे, तो आपण या बाउलमध्ये काढून घेऊ. तर इथे मी सर्व भात जो आहे तो मी बाउलमध्ये काढून घेते. आता इथे मी अर्धा बीट बारीक किसणीवर किसून घेतलाय, तो पण यामध्ये घालून घेऊ. आणि 2 चमचे जेवढी कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली ती घातली. आणि दह्याच्या ऐवजी आपण इथे 1 कप ताक वापरणार आहोत, कारण ताक एकदम थंड असतं आणि खूप छान लागतो ताकामध्ये भात. मी इथे 1 कप ताक घेतलं आणि पाव टेबलस्पून मीठ घातलं. आता इथे मी पाव टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे, कारण नंतर आपण परत घालणार आहोत. तर आता हे सर्व मिश्रण जे आहे ते मिक्स करून घेऊ. तर इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि एक 10 मिनिटं झाकण लावून ठेवून देऊ. आता 10 मिनिटानंतर आपण फोडणीची तयारी करू. त्यासाठी इथे मी गॅसवर छोटं पॅन घेतलंय. त्यामध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप घेतलेलं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेल घेतलं तरीसुद्धा चालेल. तर इथे मी काजूचे असे 10-12 तुकडे असे मोठे-मोठे करून घेतलेले आहेत. ते मी असं लाल होईपर्यंत परतून घेते. काजू घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीसुद्धा चालेल. तर इथे बघू शकता काजू इथे लाल झाले. मी काढून घेतले सर्व आणि त्याच पॅनमध्ये मी अर्धा टेबलस्पून राई घातली. तर राई तडतडल्यावर आता आपण अर्धा टेबलस्पून जिरं घालू. आता इथे मी अर्धा इंच आलं मी असं किसून घेतलेलं आहे. त्याने छान टेस्ट येते भाताला. तर इथे आपण चमच्याने असं परतून घेऊ, कारण आलं छान असं शिजलं पाहिजे. तर इथे बघू शकता मी असं लो फ्लेमवर आलं मस्त असं परतून घेतलं. आता यामध्ये मी हिरव्या मिरच्या घालते. तर तिखट मी माझ्या हिशोबाने मी 3 घातले. तर कमी तिखटच्या होत्या आणि त्याला असा उभा चीर करून घेतला. तर तुम्ही तिखट तुमच्या हिशोबाने मिरची कमी जास्त करू शकता. आणि कढीपत्त्याची इथे 10-12 पानं घातली आणि 1 पिंच जेवढं हिंग घातला. आता ही जी फोडणी आहे ती व्यवस्थित आपण अशी परतून घेऊ एक 5 मिनिटं, कारण फोडणीचाच त्याला छान असा भाताला टेस्ट येणार आहे. तर बघू शकता अशी 2 मिनिटं मी फोडणी परतून घेतली आणि यामध्ये असं झाकण काढून ती गरम-गरम फोडणी यामध्ये घालून घेऊ. तर इथे मी व्यवस्थित फोडणी सर्व घालून घेतली. आता आपण मिक्स करून घेऊ. तर अशी मी व्यवस्थित भात असा मिक्स करून घेतला. तर आणि इथे पाव टेबलस्पून परत एकदा मी मीठ घालते. आपण एकदा ऑलरेडी घातलेलं होतं. तर हे परत एकदा मी मीठ घातलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. तर बघू शकता मस्त असा भात आपला मिक्स करून झालेला आहे आणि हा भात आता खाण्यासाठी रेडी आहे. तर तुम्ही ही ज्यावेळी फोडणी देताना त्यावेळी पटकन सर्व्ह करायला घ्या, कारण लगेच खाल्ल्याने खूप छान टेस्ट लागते. तर आता हा भात आपण सर्व्ह करू. तर ही रेसिपी एकदम लगेच बनते आणि टेस्टी आणि पौष्टिक आहे आणि पोटाला थंडावा देणारी आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. कशी वाटली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.